न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। केळवद टोल नाक्याजवळ भीषण अपघात, कारच्या धडकेत उमेश गमे यांचा मृत्यू। केळवद टोल नाक्याजवळ शुक्रवारी दिनांक जून 26 रात्री झालेल्या भीषण अपघातात उमेश गमे राहणार केळवद यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार उमेश गमे हे केळवद टोल नाक्याजवळ असताना एका भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली। अपघाताची माहिती मिळताच केळवद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आशिष ठाकूर यांनी तात्काळ पोलीस पथक घटनास्थळी रवाना केले। घटनास्थळी परमार साहेब, पोलीस कर्मचारी मंगेश धरपुरे, अवझे, शेडमके तसेच होमगार्ड देवा यांनी त्वरित धाव घेतली। जखमी अवस्थेतील उमेश गमे यांना तातडीने सावनेर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासणीअंती मृत घोषित केले। घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी सांगितले की अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस यंत्रणा अत्यंत तत्परतेने घटनास्थळी दाखल झाली होती। मात्र अपघाताची तीव्रता इतकी गंभीर होती की संबंधित व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याचे दिसून येत होते। या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून अपघातास कारणीभूत असलेल्या वाहनाचा शोध आणि पुढील तपास केळवद पोलीस करीत आहेत। सावनेर तहसील ब्युरो चीफ अक्षय बुजाडेची रिपोर्ट।